हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू द पुण्याची कोकण कन्या. नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी आहे माझ्या माहेरी म्हणजे कोकणात आणि आत्ता चाललोय आम्ही आमच्या गावच्या अंगणवाडी, कारण आमचं थोडं काम होतं. आणि अंगणवाडी एवढी मस्त रंगवली आहे, एवढी मस्त डेकोरेट केली आहे. सगळ्या उपयोगाच्या गोष्टी आहेत ज्याचा फायदा नक्कीच लहान मुलांना होईल. तुम्ही पण इथे बघू शकता. आम्ही आमचं अंगणवाडीतलं काम कंप्लीट केलं आणि मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर इथे बनवणं चाललं आहे चुलीवरचं चिकन. वरती मसाला घातलं नाही घालू म्हणा, गरम मसाला घालू. किती घालून यायचं ना, मी वाटलं असतं. त्याचा ना दुसरा काहीतरी चाललेला. नॉनव्हेज खाणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी ठीक होतं. बोलूक नाही असा नाही होता. ठीक म्हणजे होतात, पण खूप त्या बायकाने ह्याचा खाल्ल्याने शाकाहारी मार्गशीर्ष असल्यामुळे चिकनचं. का? कारण मी 2 वेळा खातलात म्हणून हल्लात, 1 वेळा सुद्धा जाऊ. हा, मग आता जेवायचंच नाही, डायरेक्ट संध्याकाळी जेवायचं. हा अजून तिकडे बस होईल आता. हा कोणा काय व तू ह्याच्यात ओतून ठेव. काय तोडू तो साईडचा सगळा तोडू. नको, आधी आंबे काढ. तेच सांगते, आंबे काढून तोडू. आंबे सगळे परिपक्व आहेत त्याच्यावरती, ते कच्चे ते. पण आंब्याचा आतला सगळा जाईपर्यंत आंबे राहू शकतात ना त्याच्यावरती. अरे पण ते 2 दिवसांनी तापान सुकतले. ते काय करतील? काय करूय का आंब्यासाठी? ती मशीन खराब झाली आहे काय? ते कुठे पूर्ण आठ बाहेर घेऊन जाऊ. खरंच. आणि ती पण तशीच राहिली असती तर सरळ गेली असते, पण ठेवायला जागाच नव्हती ना. त्याच्यामुळे ती खराब झाली. आणि त्यांनी म्हणजे ती शिजली नव्हती, वरून पडलेला. काय होतं ते? काय होता काय मला नाही माहित. काय तरी होतं. म्हणजे अशी किटाणूच होता. जाऊ द्या. काय तो कोंबड्या खाते तुम्ही? नाही, पोपटीवाला किटाणू नसतो, पोपटी कलरचा. हा, खेकड्यासारखा. हा, किड्यासारखा तो एवढा मोठा. किड्यासारखा. हा त्याला आणि तो हे काय म्हणतात त्याला? हा बघायचं काय तेव्हा तुम्ही खाताय ते, मला काय बघायचं प्रॉब्लेम. तसं असं मग तुमचं जेवायच थांबलं नसतं. काठी कशा लागता? वरती तोडले तर खाली आपटत. पातळ पेट भेटली नाही, शिजलं तरी काय ते. बस. आपल्या घालायचं. गुड्डू गुड्डू, हे गुड्डा, गुड्डू. तिखट घातल्या त्या दिवशी तेव्हा बुक जाऊ नाही तिखट. कुठे कुठ्याने व्हायला घेऊन ये बाबली. उगाच नाकातलं पाणी येणार असं खा. पलीकडे कोण जाता? पहिले तो अभी ये तोड़ना पड़ेगा. कोई तो नहीं सांगेगा. आणि सगळे तोड खाली आले. मला वाटलं तू आणलं असणार. जा असं खाली जा आणि तोड. तोडते. सीन कर. गुड्डे बोल. गुड्ड्या कोई तो पाळलो घेऊन ये ना. व्हिडिओ काढूचा ना, ये लवकर. आंबा काढूचा ना, ये लवकर. बरेच आहेत ना आंबे वर अजून. वरचे का काढते पण थोडे ते अजून राहते. मी काय म्हणते, हे कशामुळे कसं झालं का? तो ह्या लागले ह्यामध्ये ना. जाऊ का? जा.
झाड बिड हलता का मन घालून दे. ठीक आहे नुसतं मला काढा तापाचं द्रोण घे खाली. अरे ये ना इकडे. दूध लवकर आणलं की काय अरे खडे ना. थांबणार आहे ते का आले बघू. खडे येतच ना. खडे येतलंच ते. बाया एवढं पण मागे नका लागू मला. दूध लवकर आणलं रे. कुणाच्या मागे लागे. हळदीक जाणार काय काय नाही आंबो मला तर कसं आंबे काढायचे का हिरोईन बनायचे तुला. मला तू बनवून देणार खाली पण पडले खालचे काढले पण ठीक आहे. अरे काय आंबे पकडते हा. आंबे तोडायला आलीस. खाली पाडू नको. खाली पाडल्यावर पिकत नाही व्यवस्थित. जेवढं कामाला रोजाने आणले तेवढं काम कर आणि जा. हा तू पण ये कामाला. ते काय बालदी आता मग ती इकडे आणणार का तुम्ही. तू तिकडे जायचा. पागल आहे का रे जरा स्मार्ट काम करायचं स्मार्ट. अरे पण इथे एका जागेवर ठेव ना. एका जागेवर खाली ठेव ना. नंतर भरता येईल ना ते अख्खा चाकटे कॅरेट. हे बी स्मार्ट वर्क आहे. तुला जे पाहिजे होतं मी दिलं. अरे खाल म्हणजे खूप वाईट वाटतं. पण तू वर का चढलास. मला चढून आंबा काढायचा आहे का. मग वरती आंबोत नाही चढा. गप्प बसून काय करता बघ ना. माझा फोटो इकडे की मतलब चढलेले झाडावर. व्हिडिओ टाका कडे. व्हिडिओ खोल इकडे फोटो टाकलास की इकडे व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ टाकायचंच नाही ना तू. मी टाकणार. मी नाही मी झाडावर चढले आणि आता मी आंबे मी काढते असं तू पोस्ट शेअर केला ना त्याच्या खाली लिंक शेअर करते लगेच. हा बरोबर. शुभू राजा एखादी पिशवी घेऊया बोलतो मी ते सगळं आता पिकलो काय. अरे नाही वर पुढे नाही जाऊ देऊ मला. ये काय प्रॉब्लेम नाही नाही पडत. हे डबल काम आहे तुमचं पुढे खर्च. अरे तसा पण भरला जा. वर ठेवून यायचा परत दुसरा घेऊन जायचा. ओम आणि मग मी सॉर्टिंग करता. ओम नमः शिवाय. मुंगा काय झालं? त्या दुकानात पण काय बनणार आहे? मी नाही. अरे काय नाही. बेटा यार कम ऑन एवढी नाटक करू नका. मम्मा गुड्डा नाटक करता अभी घाबरू नको. अरे तो झाड अजून एक कसा तरी मोडला. थांब जरा. बघ आतमध्ये गेला. केलता. आता जरा शांत बस. आता यो आंबा तोडताना दीदी माझा फोटो काढ प्लीज. अरे दीदी तू काय म्हणते बघ. आणि तो आंबो. ओके खांद्यावर ठेव. हा खांद्यावर ठेव. हा आता दिसता. हा दिसते पण तू दिसत नाही. पानात लपय. आता बस. अगं काढ पटकन. व्हिडिओ काढ व्हिडिओ. व्हिडिओ चालूच आहे. मग फोटो काढ. अगं चालूच आहे. मान वळली. अगं तू तोंड इकडे कर पागल. पिल्लू घेऊन येलास ना खाली तू. अरे नको शुभू ते तुटत तिकडून. आंबो पडले. उतर चल काम करू की. थांब जरा तिचा फोटो. मॅड झालंय ते आता. होय ती ह्या तोडते ह्या तोडतंय ना दाब. ते ठेवा मला तुम्ही. घेऊन जा. आडवा आडवा दीदी. फक्त बोट लावता नावात. अरे आंबे दाखवचे आहेत पुढे. अरे हे असं दाखवतो बघा. सोन्यासारखे आंबे माझे. चला खय ठेवतात मम्मा. तिसर उचलू हातात काढून घे आणि ठेव. थोडे पाहिजेत ते. ते काढूचे अजून जा बेगीन. गणपती आहे का चढव मागे. तिकडे न्यायचे तुम्हाला. तिकडे न्यायचे. हे 50 रुपये. मिक्स केलंय तू. नाही करू हे वेगळं होतं. आणि कॉर्नर मधला एक होता. हा एक साईडला काढ. नाही रे ह्यो स्क्रॅच पडलेला.
पानांसुद्धा पडतं. चल 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 सामान. सकाळपासून ते काही जेवण नाही तुम्ही पिसलं फणस फोडला. ह्यो काकी आलो. मी हे तुम्हीच पाठवलं नका. वा पाणीपुरी आणली. आता काय खाताला सांगा तुम्ही? फणस खाताला पाणीपुरी खाताला. तू का आंबे करून सांगितले ते आणि तासाने फोन केला आंबे काय कट करून सांगले ते ते पप्पा आहे का फोडूक सांगताना दिया त्याच्याकडे. आम्ही जेवण मानेपर्यंत टाइम गेला आमचा. ऐकलात काय? तुम्ही सांगा का येऊ दे म्हणून फोडूक सांगितलं तुम्ही बघितल्यावर फोडल्या नाही त्यांच्यानी. चांगलं अरे बबली एक नंबर आहे एक नंबर आहे गोड लागल का गोडच लागणार ना कोणाच घर घरा आहे काय सांगा तुम्ही? घरी ह्या बघ भरलेलं गरे खूप मस्त बिलू. आहे. गरे खाऊ गेला. गेले आहेत पण हे असं तोडताना मी पहिल्यांदाच बघितले या चांगलं जा घ्या अरे वा अरे अरे काय तिला व्हिडिओ काढायचा ना पण मस्त ना काय पण ह्याच्या बाहेर म्हणजे शिवी नाही ती आपली मालवणी ह्याची मच्छीचं कामाची भाषा ते खाल्लंय ना तयार कुठे म्हणजे बाबलिक ती पियुष मम्मीला जिने राखले ना ते का द्या. हो तो टाकली मग आता खाताना ठोक्या वायरमॅनाची आठवण लागतात. चांगले आहेत भरलं रो आपण दररोज माका माहित आहे भरलेलं म्हणा तर खूप असेल ते चांगलं हे पण मऊ वाटते मला ना. मऊ आहे हा एक पाणी सोडायला आली इकडे पाणी हलू नका Shit, I missed. यार मी व्हिडिओ काढायला अरे यार. ते का घे पाडीत त्या माझ्या पोरांनी. मान्य कर कशी बनवायची सांगा. आता हे वापरणारच नाही ना असं हे गोडवालं अगो ये पटकन हळे गुड्ड्या. जा ना, जा. हा बाहेर केलं ते पहिलं बाहेर केलं ते निघे तुम्ही घेतात का ते का चला रे जेऊया मग. साठी जाते ना अरे आम्ही फिरायला जाऊया हो अंकल तुमचं ताट वाढले कधीपासून. हो आपण काय खायचं? फोटो काढू जा. चिकन बरा आपण उद्या दिवस सांग रूम मध्ये लय पाणी झालं वाटतं. रूम मध्ये ठेवायला हां प्रेझेंटेशन चांगलं नाही. बरे हा माझ्या नारळाची पिशवी काय माझ्याकडे आंब्याची पिशवी मला कशाला पाहिजे तुम्हाला नाही पोरांना घेऊन जा. पिशवी हा पिशवी देता येईल ना मग त्याला घालतो हां बाहेर आ काय का भरलं की नाही म्हणून. कळलं का तुला कळलं का हा तिघांका म्हणजे पागल आहे का तू जरा जास्त भर. अरे एवढंच करायचं काय 10 आंबे कुणाला येणार आहे आपल्या घरी सगळ्यांना वाटायचे म्हटल्यावर. कोणाचं शिकलं बघ जरा काय कपडे घालतात. तू भर जा पिशवी अजून. त्याच्यात बरं एक लाईन टाकू अजून गप जरा वर येईल. भेव दिले मी त्यांना बॉक्स. वर येईन ती येऊ दे ना पॅक करायला इझी नाही. हा ऐक ना. तुला कुठे पॅक करून पुन्हा दाखवायचं हा
हा जर प्लास्टिक लावलं नाही तर स्वच्छ मी ते हा पियुषकडे दे आणि हा तू घेऊन जा. पियुष म्हणा बसा पण त्यात नाही असं धड. खाली घेऊन जा इथे गाडीकडे. एका वेळेस बघितलेलं दिसता. तर तुम्ही इथे बघता की पिल्याचे पप्पा शुभम आणि स्नेहल घरी आले होते पिल्याला भेटण्यासाठी आणि तेच रिटर्न जायची तयारी यांची इथे चाललेली आहे. बसलो येऊन बघतो. गुड्डन शिस्तीत कामा गेला ना सेल्फी करा. बघ आणि हे आज त्यांचं फक्त बाइंडिंग नाही ते 11-15 झाले आहेत. तिथे सगळे फोटो व्हिडिओ पाठवा टाइमवरती. मी तसे घेत आहेत थोडे थोडे. पियुषला फोटोग्राफीची लय आवड. फोटोग्राफीची आवड आहे ना तुला. फोटो तर भारी भारी टाकतो आणि काय कॅप्शन टाकता इकडे आणि तिकडे असे कॅप्शन. जेनजी रे अगं तू सांगितलं त्यांचे जेनजी काय होते तो जेनजी मध्ये काय येता. हा मी सुद्धा जेन्झी मी पण जेनजी मध्ये येते. 97% पुढची जेनजी मध्ये येते. ते जेनजी लेवल प्रो आहेत ना. ते अल्फा मध्ये हा मी तेच म्हणते. त्यांचे प्रत्येक फोटो गर्ल्सच्या फोटो मध्ये भाग असं काढायचं म्हणजे एवढं भाग काढायचं एवढं भाग काढायचं. ते फुलपाखर लावायची ते कबुतरा लावायची हा चल आता पिंक हात लावायचे ते नजरेचं म्हणायचं आणि मग काढी लावायची आपली. आता चल मी तर हे इमोजीच वापरायचे सोडून दिले. चल मी बघ आणि या रेडी आहे तुम्ही जर म्हटलं जा. कोणाचे पाय काही निघत नाही आता. माग नाही होतं मी संध्याकाळी बस नाही येते लाव. चल बाय बाय. आता मी पोट भरून खाल्ला आता मी बस सिरीज नाही घेणार. हे बघ या मात्र सुरू होतं पण दीदी मला सांग हे का कपडे हे सजेस्ट केले कोणी ढकळण ढकळण असले कपडे तर कोण घालत नव्हता. ती पॅन्ट हवं तेवढी घ्यायची होती ती जरा जास्त झाली. कसली वाईट पॅन्ट घालून बघ ती बघ ती पॅन्ट होती. म्हणजे तू असं वाटतच ना तू बॉयलर असतं ना टम 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 हे लाट आणि गुड्डा कोण वाटता. नाही तो मतलब हर जगह सूट बारक्या पिंजू असतं बघा तलाक. आत्ता तर रावणासून मारिलेला संध्याकाळ ह्या लागलेला असतात टट्टी शी मला कळत नाही पण. अंड्यातून बाहेर येतात मग इथं कोंबडीच्या असं साईडला असतं कोंबडीचं ह्या ती पिल्लं असतं. सगळी म्हणजे जास्त शी आणि त्या असं वास येतं बघ बुरस कुकुडसं लागलेलं असतं. असं काही नाही मग एवढं चांगलं वाटत. अरे यार तुम्ही लय घाणेरडं काही बोलतात. उठ ना जा रे. मग पिल्याचे पप्पा मावशी आणि मामा आले होते त्याला भेटण्यासाठी आणि ते आता गेलेले आहेत. त्यांचा पायच निघत नव्हता पण फायनली जावं लागतं कारण दुसऱ्या दिवशी ऑफिस पण जॉईन करायला लागतं. सो तर मला बोलायचं होतं एका विषयावरती जी रिसेंटली घडली आहे पुण्यामध्ये. एका छोट्या मुलीवरती एका वयस्कर माणसाने अत्याचार करून तिला मारून टाकलं. ही जी गोष्ट घडली ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे बोलायला शब्दच नाही आहेत ना शब्द राहिले आहेत अशी ही गोष्ट आहे. आणि मी मॉम झाली आत्ता मम्मी झाली आहे तर मग मी ती गोष्ट जास्त जवळून फील केली आहे का फील होते. ह्याच्या आधी पण अशा गोष्टी झाल्या तशा केसेस झाल्या पण जेवढ्या त्या मला फील नव्हत्या झाल्या तेवढ्या आत्ता होत आहेत बिकॉज मी एक मॉम बनली मला असं वाटतं. त्याच्यामुळे ना त्या मुलीच्या आईबाबांवरती काय बेतलं असेल आणि ते सध्या कोणत्या सिच्युएशनमध्ये आहेत याची जवळून कल्पना येते. खूप एक्सपिरियन्स किंवा एकदम फील होते ती गोष्ट. वृत्तीची माणसं जी आहे ना ती बदलू नाही शकत असं मला वाटतं. एकदा आपण त्याला शिक्षा दिली तो सुटून दुसरी शिक्षा करणार. आता सेम गोष्ट ह्या माणसाबद्दल पण झाली. तो ऑलरेडी जेलमध्ये होता सेम गोष्टीसाठी आणि परत त्याने ते कृत्य केलं आहे. तर मग मला असं वाटतं की जोपर्यंत ही वृत्तीला कंट्रोल नाही येते वृत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी संपणार नाही आणि ह्या गोष्टी कंटिन्यू राहणार. आणि त्यासाठी एक सक्षम कायदा असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या कायद्याला घाबरून अशा वृत्तीचे लोक ते कृत्यच करणार नाही.
मला असं वाटतं हा एकमेव उपाय आहे जो आपल्या सरकारने काढला पाहिजे. खरं तर आपण अशा गोष्टींसाठी न्याय मागतोय की आम्हाला हा कायदा द्या वगैरे वगैरे वगैरे, ही पण एक लाजिरवाणी गोष्ट आहे की आपल्याला हे बोलायला लागता कामा नये. आंदोलनं वगैरे करायची वेळच नाही आली पाहिजे. पण ठीक आहे, दिस इज द करंट सिनॅरिओ. सो तोपर्यंत आपण आपल्या मुलांना आपल्या परीने जेवढं जपता येईल, मुलींना असं मी म्हणेन, तेवढं आपल्याला जपायला लागणार आहे. कारण की कायदा काही अजून बनलेला नाही आहे ना, सरकार या गोष्टीवरती काही ठोस काम करते जे करून ही वृत्ती संपुष्टात येईल किंवा ह्या गोष्टी थांबतील. असं तर काही होणार नाही आहे. आज त्या जागी त्यांची मुलगी होती, उद्या त्या जागी आपली मुलगी असू शकते. हाच विचार करून आपल्या मुलींना प्रोटेक्ट करणं, ह्याच्या पलीकडे आपण सध्या तरी काही करू शकत नाही आहे. सो या गोष्टीवरती मी माझा हा व्हिडिओ संपवते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जर व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरसुद्धा करा. बाय बाय अँड टेक केअर.